इचलकरंजीतील अनेक नव्या वसाहतींमध्ये पाणी टंचाई आहे। 8 ते 10 दिवस पाणी येत नसल्याने नागरिक वैतागले आहेत। याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष होतंय। त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज अचानक इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावर रिकाम्या घागरी घेऊन ठिय्या मारत वाहतूक रोखून धरली। रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती। इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला वारंवार गळती लागते, तर पंचगंगा नदी प्रदूषणामुळे इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो। इचलकरंजीतील काही प्रभागात 4-5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो, तर काही उपनगरात 8-8 दिवस पाणी येत नाही। प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील कोलेमळा, स्वामीमळा, साईनाथनगर परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे। याबद्दल इचलकरंजी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही। त्यामुळे संतप्त महिलांनी आज सकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। रिकाम्या घागरींसह आलेल्या नागरिकांनी इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावर ठिय्या मारून वाहतूक रोखून धरली। अखेर पाणीपुरवठा विभागातील अभियंता बाजीराव कांबळे यांनी आंदोलनस्थळी येऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन केलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनात अभि तळकर, विनायक चव्हाण, विशाल कांदेकर, अजय मुळे, रमेश गोटखिंडे, अरुण जाधव, नंदा गायकवाड, सारिका तळकर, बेबीजान शेख, हौसाबाई चव्हाण, सुलोचना मुळे, रेखा मुसळे, शोभा भोपळे, सुजाता बेलेकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते।